संत तुकोबरा या अभंगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं जर भगवंताचं नामचिंतन केलं तर या जीवाची अवस्था कुठंपर्यंत जाते हे संत तुकोबरा या अभंगामध्ये स्पष्ट करतात. अभंगाचं विवरण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो असा, कारण कार्यक्रम कुठलाही असू द्या, कार्यक्रम सुरुवातीला कशानिमित्त आहे, कशासाठी कार्यक्रम करतो आहे, आपण कीर्तन कशासाठी करतो, या ठिकाणी आपण जमलो आहेत कशासाठी हे कळणं आवश्यक आहे. तदनुसार वैकुंठवासी सौभाग्यवती विमल बाळू चौगुले अर्थात 1 वर्षापूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अर्थात वर्ष श्राद्धानिमित्त केले गेलेलं हे 1 दिवसीय कीर्तनाचं नियोजन आदरणीय परमस्नेही या चौगुले कुटुंबाचे जावई, लाडाचा जावई म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण आपल्या प्रत्येकाचे लाडाचेच आहेत ते. आदरणीय अर्जुन पवार सातारा यांच्या माध्यमातून आलेली ही कीर्तनरोधी सेवा, त्यांचे सर्व कुटुंबीय आदरणीय बाळू तायाप्पा चौगुले पतिदेव आहेत, आदरणीय तायाप्पा बाळू चौगुले चिरंजीव, आदरणीय राजेंद्र बाळू चौगुले, आदरणीय नवनाथ बाळू चौगुले, आदरणीय नागनाथ बाळू चौगुले, श्रीमती अनिता अर्जुन पवार या त्यांच्या कन्या, असा एक सात्विक कुटुंब. या सात्विक, कारण भगवंताचं नामचिंतन हे कोणाच्याही आर्यागाऱ्याच्या मुखातून येत नसतं. भगवंताचं नामचिंतन हे सात्विक घराण्यात, सात्विक कुटुंबात आणि सात्विक व्यक्तिमत्वाच्या मुखातूनच नाम येतं. कारण जीवनामध्ये माणसं कितीही धन दौलत कमवतील, धन कमवणं हे पाप नाही, पण धन कमवत असताना भगवंताचं नामचिंतन विसरणं हे खऱ्या अर्थानं पाप आहे. अर्थात हे सात्विक कुटुंब, या सात्विक कुटुंबातून गतवर्षी वैकुंठवासी सौभाग्यवती, खऱ्या अर्थानं स्त्रीचं एक लेणं, स्त्रीचं एक अलंकार, स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं जे आपण त्याला जे मरण म्हणतो, ज्या स्त्रीनं सौभाग्यवती होऊन मरण स्वीकारलं त्याला आयो मरण म्हणतो आपण. हे मरण प्रत्येक स्त्रीच्या भाग्यात नसतं, पण ज्या स्त्रीच्या भाग्यात आयो मरण आलं खऱ्या अर्थानं तिची सेवा त्या भगवंतापर्यंत पोचली असं समजायचं. विठ्ठल या ठिकाणी जमलेले सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, साताऱ्याहून आलेली काही मंडळी, आमचे मेहुणे आहेत बंडू निंबाळकर, सुरेश निंबाळकर, सर्व जीवाची जिवलग माणसं, नातेवाईक या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य ॲडव्होकेट कृष्णा महाराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपारायण गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार दत्ता महाराज चव्हाण हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपारायण गायनाचार्य, भजन गंधर्व आदरणीय हरिभक्तीपारायण तात्या महाराज हजारे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावचं वैभव, उत्कृष्ट कीर्तनकार, यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे संतांचे संगती, अर्थात चॅनललाही खूप छान नाव आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंत. ज्या चॅनलच्या नावानं भगवंत प्राप्त करता येतो असं चॅनलचं नाव आहे. आदरणीय हरिभक्तीपारायण प्रदीप महाराज डेरे या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य आदरणीय विशाल महाराज गिरी पाटोद्याहून आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. जी वारकरी या नावानं त्यांचं चॅनल आहे. या जी वारकरी या चॅनलवरती महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तनं तुम्हाला पाहायला मिळतील. जर वेळ मिळाला तर चॅनल सर्च करा आणि सबस्क्रायबर करा, कारण इतक्या लांबून लेकरू आलं आहे, त्याची थोडीशी प्रगती व्हायला हवी म्हणून आपलंही कर्तव्य आहे. या ठिकाणी सर्वच उपस्थित विनेकरी आहेत, गायनाचार्य आहेत, भजनी मंडळ आहेत, सर्व उपस्थित मंडळी, आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट पोचतो. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आकाश साऊंड सर्व्हिस अंजंडो त्यांचंही मनोमन आभार. आणि
तुम्ही काय केले? तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती, तुमच्याशिवाय कार्यक्रम अधुरा आहे. तुम्ही हे सर्वजण सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत आलेला हा कीर्तन सोहळा आता लगेचच सुरू. विठ्ठल अभंग संत तुकोबरायांचा अभंग 5 चरणाचा आहे. अभंग 5 चरणाचा आहे. अभंगाची भाषा पाहिली तर अभंग अत्यंत साधा, सरळ, सोपा. अभंगाच्या पहिल्या चरणाकडून शेवटच्या चरणाकडे जर पाहिलं तर अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द ते शेवटच्या चरणातला शेवटचा शब्द, मधले जे शब्द आपण पाहिले तर प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द घ्यायची गरज लागणार नाही. एवढा साधा, सरळ, सोपा अभंग. अभंगामध्ये संत तुकोबराय सांगतात, याच्यावर जीवाने भगवंताचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं तर या जीवाची अवस्था कुठपर्यंत जाते. तर तुकोबराय म्हणतात, या जीवानं भगवंताचं नामचिंतन घेतलं तर हा देह पवित्र होतो, या देहाची वाणी पुण्यवान होते. कळालं? या जीवानं भगवंताचं नामचिंतन घेतलं, परिणामी हा देह पवित्र झाला, त्याची वाणी पुण्यवान झाली. अजून काय होतं? त्याच्या चिंतनानं आपण जीवनामध्ये कितीही दोष आपले असू द्यात, हे दोषी देखील तरून जातात. कशानं? भगवंताच्या नामचिंतनानं. जीवनामध्ये कळत नकळत तुमच्या कितीही पाप घडू देत, जीवन जगत असताना जीवनामध्ये कळत नकळत काही माणसं पुण्य करायला जातात पण चुकून त्यांच्याकडून पाप घडून जातं. काही माणसं पाप करतात पण पाप करता करता चुकून त्यांच्याकडून पुण्य घडून जातं. तसं जीवन जगत असताना मनुष्याच्या हातून कळत नकळत झालेली पापं त्या भगवंताच्या नामचिंतनानं नष्ट होतात. मग एवढं सगळं जीवनामध्ये झालं असल्यानंतर जो उरलेला भक्त आहे तो भक्त भगवंताचा लढीवाळ बनतो, भगवंताचा प्रिय भक्त बनतो. भगवंत काय करतात तर त्याच्या पायाच्या पायधुळीची अपेक्षा करतात, त्याच्या पाठीमागं धावत धावत जातात. एवढा प्रिय. ज्यावेळेस भक्त भगवंताचा प्रिय झाला, भक्त भगवंताचा प्रिय झाला तर भक्ताला भगवंताकडे मागायची काही गरज नाही, भगवंत त्याच्या सानिध्यात राहण्याची अपेक्षा करत असतो. अशा पद्धतीनं जीवन असलं पाहिजे. असा भक्त तयार झाला. त्या भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद राहत नाही, दोघं एकरूप होतात. कशा रीतीनं? एका बाजूनं गंगा नदी यावी, एका बाजूनं यमुना नदी यावी, एका बाजूनं सरस्वती नदी यावी. तिन्ही नद्यांचा उगम वेगवेगळ्या ठिकाणाहून होतो, परंतु संगम त्यांचा सागराला होतो, एका ठिकाणी मिळतात. तद्वत भक्त, भगवंत आणि नाम या तिघांचा त्रिवेणी संगम होतो आणि दोघे एकरूप होतात. विठ्ठल अभंगाचा भाव मी तुमच्यासमोर मांडला. अभंगाचा भाव असाच असेल असा माझा अट्टहास नाही, पण माझ्या अल्पमतीप्रमाणे, अल्पबुद्धीप्रमाणे तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत का? तर एका आईचं वर्षश्राद्ध या ठिकाणी आहे. तिच्यावरती नितांत प्रेम करणारे तिचे सर्वच नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजामध्ये एक मोठं स्थान होतं. घरामध्ये आलेल्या प्रत्येक जणांची सेवा तिच्याकडून घडली. आलेला प्रत्येक याचक पाणी न पिता, जेवण न करता, चहा न घेता या घरातून कधी बाहेर पडला नाही. असं तिचं व्यक्तिमत्व आणि तीच आज आपल्यातून गतवर्षी निघून गेलेली आहे. खऱ्या अर्थानं वैकुंठवासी विमल बाळू चौगुले यांचं व्यक्तिमत्व पाहायला गेलं तर माझ्या लक्षात आलं, मी त्यांना एक वेळा पाहिलं होतं. यांचं व्यक्तिमत्व जर पाहायला गेलं तर या स्वतः जगल्या पण स्वतः जगत असताना अनेक जीवांचा उद्धार त्यांनी केला. कारण स्वतः देवीच्या भक्त होत्या आणि ज्या ज्या समस्या घेऊन याचक त्यांच्याकडे जात होते त्या समस्याचं निवारण करण्याचं काम या मातोश्रीने केलं. स्वतः जगल्या, स्वतःचं कुटुंब सांभाळलं, स्वतःच्या कुटुंबामध्ये सात्विक वातावरण निर्माण केलं आणि संगतीत आलेल्या सर्वांचंच कल्याण करण्याचं काम त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं त्यांना संत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण संतांचं जीवनच असं असतं. घातला दुकाने देती आलियाची दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. दुकान घातलं. कशाचं दुकान घातलं? जे जे सोबत येत होते, जे जे काही त्यांना हवंय ते उदार अंतकरणानं सर्वांना देण्याचं काम केलं. आपलं कुटुंब सात्विक बनवलं, कारण माणसानं जीवनामध्ये श्रेष्ठ असावं. ज्येष्ठत्व सगळ्यांना प्राप्त होईल, ढेरे महाराज, ज्येष्ठत्व सगळ्यांना प्राप्त होईल, पण श्रेष्ठत्व प्राप्त होईल का नाही याची शाश्वती देता येत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 14व्या वर्षी आपल्या गुणांना श्रेष्ठ झाले. 1400 वर्षाचे चांगदेव बाबा
माऊली ज्ञानोबा रायांसमोर आले आणि साष्टांग नमस्कार घातला. का? माऊली ज्ञानोबरायांचं वय अवघं 14 वर्ष आणि चांगदेवांचं वय 1400 वर्ष. तरीही आपल्या गुणामुळे माऊली ज्ञानोबरायांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं. परिणामी 1400 वर्षाच्या चांगदेवानं माऊली ज्ञानोबरायांच्या समोर साष्टांग नमस्कार घातला. याला श्रेष्ठत्व म्हणायचं. जीवन जगण्याची महाराज ही कला आहे. जीवन म्हणजे काय? एक मराठी कवी सांगतो, हसत हसत यशाची माळ गळ्यात घालू, झेलू पराजयाचे घाव, 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. जीवनाची व्याख्या आहे, माणसाच्या जीवनामध्ये 2च घडी महत्त्वाच्या आहेत. पहिली घडी आहे जन्म आणि दुसरी घडी आहे मृत्यू. जन्म आणि मृत्यू या दोन्हीमधला काळ अर्थात आपलं आयुष्य, आणि हे आयुष्य म्हणजे हे जीवन आहे महाराज. मनुष्य जीवन किती दिवस जगला याला महत्त्व नाही, मनुष्य जीवन जगला कसा याला फार महत्त्व आहे. म्हणून जीवनामध्ये सतत संघर्ष करायचा. परिस्थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल असो, दोन्हीही परिस्थितीचा सामना करत ज्यांनी जीवनामध्ये समाधान प्राप्त केलं त्याला जीवन म्हणायचं महाराज. काय जीवनाची व्याख्या आहे बघा. नंतर माऊली ज्ञानोबरांची एक ववे, उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. प्रत्येकाला जायचं आहे या जगातून. काही इथं अमर व्हायला कोण आलं नाही. ज्याला जन्म मिळाला त्याला मरण अटळ आहे. जन्माने बाजा जन्माने बाजा जन्माने बाजा जन्माने बाजा जन्माले बाजा जन्माले बाजा जन्माले बाजा जन्माले बाजा त्याची वाट पाहिणार त्याची वाट पाहिणार जन्माने बाळा जन्माने बाळा जन्माने बाळा जन्माने बाळा त्याची वाट पाहिणार त्याची वाट पाहिणार जन्माने जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्म झाल्याबरोबर आपला देह एक एक मिनिटाने एक एक सेकंदाने एक एक तासाने स्मशानभूमीकडे वाटचाल करत आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. जीवन जगत असताना जीवन मस्तीत जगण्यापेक्षा जीवन हे शिस्तीत जगलं पाहिजे. देह मृत्यूचे भातुकी देह मृत्यूची भातुकी देह मृत्यूचे भातुकी देह मृत्यूची भातुकी देह मृत्यूची भातुकी देह मृत्यूची देह मृत्यूची भातुकी काळ आला रे काळ 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 कौतुकी 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 देह मृत्यूची भातुकी ओ देह मृत्यूची भातुकी भातुकी देह मृत्यूची भातुकी भातुकी देह मृत्यूची भातुकी भातुकी जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला काळ जर लक्षात घेतला तर त्याला जीवन म्हणायचं महाराज. जन्म झाल्यापासून प्रत्येकाचा आपला एक एक सेकंद मरणाकडे वाटचाल करत आहे. जन्म झाला आणि मृत्यू नाही असा जगात एकही मनुष्य नाही. कारण मनुष्य मेला, मनुष्य मरण पावला, घरामध्ये दुःख झालं, पण दुःख करण्याचं काही कारण नाही. कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी जायचं आहे. एक स्टेशन आहे त्यांचं, त्या स्टेशनापर्यंत त्या पोचल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी उतरले त्या स्टेशनावरती. आपल्याला अजून थोडासा वाटचाल पुढं करायची आहे आणि परत आपल्यालाही त्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यामुळं शोक करणं हे उचित नाही. पण भगवंताचं नामचिंतन जर नाही केलं या जीवनामध्ये जन्मामध्ये ते अनुचित आहे. कारण देह जरी गेला तरी आत्मा अविनाशी आहे
आत्मा अविनाशी आहे. भगवद्गीतेचं एक तत्वज्ञान आहे. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका न चैनम केलेदी यंत्याप न शोषयती मारुता. हा देह जाणार आहे पण आत्मा अविनाशी आहे. आत्मा शस्त्रानं काढता येणार नाही. आत्मा वाऱ्यानं उडून जाता येणार नाही. आत्मा पाण्यामध्ये पोहून जाणार नाही. आत्मा हा अविनाशी आहे. म्हणून जीवन जगत असताना मी अगोदरच सांगितलं की जीवन जगत असताना ज्येष्ठत्व प्राप्त झालं तर त्यात काय एवढं विशेष नाही. पण जीवन जगत असताना प्रत्येकाला श्रेष्ठत्व प्राप्त व्हावं. पहिलं एक उदाहरण दिलं माऊली ज्ञानोबरायांचं. माऊली ज्ञानोबराय 14 वर्षाचे आणि चांगदेव महाराज 1400 वर्षाचे. चांगदेव महाराज आले आणि माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. कारण गुणात्मक संपत्ती माऊली ज्ञानोबरायांकडे होती. माऊली ज्ञानोबरायांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं. वयाच्या 32व्या वर्षी शंभूराजाने आपलं बलिदान दिलं. या जगाला दाखवलं की जगासाठी, समाजासाठी, या रयतेसाठी बलिदान कसं द्यावं. वयाच्या 32व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं. छत्रपती संभाजी महाराजांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं. वयाच्या 42 वर्षाच्या अवधीमध्ये संत तुकोबराय यांनी वैकुंठ गमन केलं. पण हयातीमध्ये या जगाला वैराग्य काय आहे हे संत तुकोबरायांनी दाखवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले पण या जगाला दाखवून दिलं जगायचं कसं. छत्रपती शंभूराजांनी या जगाला सांगितलं बलिदान द्यायचं कसं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाला सांगितलं की जगायचं कसं. अवघ्या 50 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 नाही 2 नाही 350 किल्ले जिंकले. आज आपल्या हयातीमध्ये एक बंगला जरी बांधायचं झालं ना महाराज तरी आपल्याला नाकीनव आल्याशिवाय राहत नाही. मग ही 4 उदाहरणं जर आपल्या डोळ्यासमोर आपण घेतली तर जीवनामध्ये श्रेष्ठत्व कसं प्राप्त करून घ्यायचं हे आपल्या लक्षात येईल. आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे, एक श्रेष्ठ आई झाल्या, श्रेष्ठ आई झाल्या, आपल्या पतीची सेवा केली, आपल्या मुलांचं पालन पोषण केलं, घरामध्ये त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं. आईच्या बाबतीत बोलायचं झालं तर जगातील पहिली गुरु जर कोण असेल तर ती आपली आई असते. बघा, एक मराठी साहित्यामध्ये आनन्वय अलंकार आहे. त्या आनन्वय अलंकारामध्ये एकच उदाहरण दिलं जातं. कोणतं उदाहरण? आईसारखी प्रेमळ आईच. या जगामध्ये आपल्यावरती आईपेक्षा जास्त प्रेम कोणीही करू शकत नाही. म्हणून आनन्वय अलंकाराचं उदाहरण ते आईसारखी प्रेमळ आईच. आणि धर्माच्या बाजूनं जर विचार केला तर एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं. झाले बहु होतील बहु परी याजस महा. छत्रपती शिवाजी महाराज. आजपर्यंत जेवढे राजे झाले, राजांची लिस्ट पाहिली तर राजांच्या लिस्टमध्ये असा एकही राजा होऊन नाही गेला की तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आहे. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढं कधी होणारही नाही. झाले बहु होतील बहु परी याजस महा. फक्त छत्रपती शिवाजी महाराज
आणि आईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जगामध्ये सर्वात जास्त प्रेम करणारी, मुलामध्ये आपला प्राण पाहणारी फक्त आईच असते. म्हणून आईसारखी प्रेमळ आईच. आईला मावशीची उपमा देता येत नाही, आईला ताईची उपमा देता येत नाही. कोण म्हणेल आईपेक्षा जास्त बायको प्रेम करेल, पण धन दौलत जर तुमच्याकडे नसेल तर ऐन वेळी बायकोसुद्धा तुमचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. पण मूल कसेही असो, आंधळे पांगळे मुके अनर्गळ, पांगळं असू द्या, आंधळं असू द्या, बहिरं असू द्या, मूल कसंही असू द्या, त्याच्यावर जीवापाड प्रेम केल्याशिवाय राहत नाही. कारण ती आई असते महाराज. ऐसा मातीचा स्वभाव. मला बोल, आई असते ती. आईसारखं प्रेम या जगामध्ये कोणीही करू शकत नाही महाराज. कारण आई ही जगातील पहिली गुरु असते. लहान मूल जन्माला आलं की त्या मुलाला काय पाहिजे काय नको आहे ते फक्त आई एकटीच जाणू शकते. या जगामध्ये आई एकटीच जाणू शकते. एक अमेरिकन शास्त्रज्ञानं सांगितलं की मूल जन्माला आलं की आई त्याचे 2000 शब्द जाणते. किती शब्द? मूल जन्माला आल्यानंतर मुलाला काय पाहिजे, मूल काय मागतंय, मूल रडतंय कशासाठी, मुलाचं काय दुखतंय, काहीही शब्द न बोलता त्या आईला कळतं. कारण आई मुलाचे 2000 शब्द जाणते. आणि आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मुलालाही 2000 शब्द कळतात. काहीच न बोलता आई आणि मुलाला आपले एकमेकाचे संवाद कळत असतात. म्हणून आई ही जगात श्रेष्ठ असते. आई गुरु असते. या जगानं मुलाला नाकारलं ना, आई जवळ करते. या जगानं मुलाला नाकारलं, हे मूल चांगलं नाही, हे वंगाळ आहे, मुलाकडे पाहायचं नाही, काय मुलं आहे, हे जगानं जर मुलाला नाकारलं ना तर आई त्या मुलाला जवळ करत असते. आई मुलाला जवळ करते. एक थॉमस एडिसन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. एडिसन शाळेत जाऊ लागला. एडिसन 4, 5, 6, 7 वर्षाचा एडिसन. 8 वर्ष झालं एडिसन शाळेत जाऊ लागला. मॅडम त्या एडिसनला जवळ घ्यायची, त्याला शिकवायची. पण परिणाम असा झाला की 5 वर्षात एडिसनला एक शब्दही बोलता आलं नाही. शाळेतलं काहीच कळलं नाही. एडिसनला कितीही शिकवलं तरी एडिसनला काहीच कळलं नाही. शेवटी ती मॅडम वैतागून गेली आणि त्या एडिसनच्या आईला एक पत्र लिहिलं मॅडमने. एका हातामध्ये पाटी, एका हातामध्ये पत्र घेऊन एडिसन धावत घराकडे गेला. आनंद झाला एडिसनला की कुणाच्याच हातामध्ये पत्र दिलं नाही मॅडमनी आणि माझ्या हातामध्ये पत्र दिलं. एडिसन गेला, एक हातामध्ये पाटी, एका हातामध्ये पत्र. एडिसन घराचा दरवाजा ठोठावत आईला म्हणाला, आई पळत ये, बघ मॅडमनी पत्र दिलंय तुझ्यासाठी. एडिसनच्या आईनं पत्र घेतलं, पत्र फोडलं, पत्रातील मजकूर वाचला. एडिसनची आई पत्र वाचते. एडिसनच्या आईनं पत्र वाचलं. मॅडमनं मजकूर लिहिला होता, तुमचा मुलगा मतिमंद आहे, तुमचा मुलगा आमच्याकडं अजिबात शिकणार नाही, इथून पुढं तुमचा मुलगा शाळेत पाठवू नका. आमच्याच शाळेत नाही तर जगातील एकही गुरु या तुमच्या एडिसनला शिकवू शकणार नाही. एवढा येडपट आणि मतिमंद तुमचा मुलगा आहे. आणि या मतिमंद मुलाला आम्ही शिकवणं म्हणजे चुकीचं आहे, कारण तुमचा मुलगा त्या पात्रतेचा नाही. एडिसनच्या आईनं पत्र वाचलं. आईच्या डोळ्यातून घळकन अश्रू खाली पडले. डोळ्यातील अश्रू एडिसनला दिसू नयेत म्हणून पदरानं आईनं अश्रू पुसले आणि एडिसनला सांगितलं की एडिसन, पत्र कधी दिलं होतं? एडिसननं सांगितलं की आई आताच पत्र दिलंय. काय लिहिलंय आई पत्रामध्ये? आईनं डोळे पुसले आणि एडिसनला जवळ घेतलं आणि सांगितलं की या जगामध्ये सगळ्यात हुशार जर मुलगा कोण असेल ना तर एडिसन तो आहेस. तुझ्या मॅडमनी सांगितलंय की वर्गामध्ये सर्वात हुशार मुलगा तू आहेस. जर बाकीच्यांच्या मुलांना शिकवायचं झालं तर तुमच्या मुलाला थोडं पाठीमागं ठेवावं लागेल. बाकीच्यांच्या मुलांना 4-5 वर्ष शिकवल्यानंतर तुमच्या मुलाला शाळेत पाठवा. त्यावेळेस तुमचा मुलगा आणि बाकीची मुलं एकत्र येतील. एवढं ज्ञान एडिसन तुला आहे, एवढं ज्ञान एडिसन तुला आहे. मग तू उद्यापासून शाळेत जायचं नाही. 5 वर्ष झाल्यानंतर तू शाळेत जा. त्या एडिसनच्या आईनं रोज त्या एडिसनचा घरी पाठ घ्यावा. एडिसनचा पाठ घेतला. एडिसन मोठा झाला. आईनं शिकवलं त्या मुलाला, आईनं शिकवलं. आई जगातील महान गुरु असते हे एडिसनच्या उदाहरणावरून समजून येतं. शिकवलं आईनं. एडिसन साधा सुद्धा राहिला नाही. एडिसन
एक जगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ बनला. काय केलं एडिसननं? आपण जो हा माईक वापरतोय, जे घरात ते बल्ब लागतात, जे दिवे लागतात, रस्त्यावरच्या पोलवरचे दिवे लागतात, जगातील प्रकाश सगळा एडिसननं बनवला. कशामुळं बनवला? तर एडिसनचा गुरु जर कोण दुसरं तिसरं कोण नसून एडिसनचा गुरु कोण होते? तर त्याची आई होते. म्हणून सांगण्यात येतं की जगातील मोठा शोध, जगातील ज्ञानाचा प्रकाश जर कोणी प्रथम टाकत असेल तर ती आई असते. म्हणून आई ही जगातील पहिली गुरु असते. माऊली ज्ञानोबरायांची एक ओवी आहे, मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. जर ज्ञान सुंदर जर कुणाकडून येत असेल तर सुंदर ज्ञान आईकडून येत असतं. जर ज्ञानात भर मूल जर चांगलं शिकत कोणाकडून असेल तर ते मूल फक्त आईकडून शिकत असतं. मुलाचा सर्वात मोठा गुरु जर कोण असेल तर ती गुरु आई असते. या जगामध्ये जर भगवंत प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते ज्ञान देखील आईकडून मिळतं महाराज. कारण माऊली ज्ञानोबरांची एक ओवी आहे, तरी परमात्मा ऐसे ते एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. आणि हे ज्ञान फक्त आपल्या आईकडून मिळतं आणि आई आपला जगातील पहिला गुरु असते. जगात प्रत्येक देवाची जर पूजा केली, जगात प्रत्येक देवाची जर पूजा केली तर तो देव प्राप्त होईल का नाही हे सांगता येत नाही. पण आईची सेवा केली ना महाराज, जगातला कुठलाही देव असू द्या तो प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण आई ही जगातील पहिली गुरु असते. विठ्ठल म्हणून संत तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात, या जीवानं जर भगवंताचं भजन केलं तर या जीवाची अवस्था अत्यंत सुंदर होते. अर्थात हा देह पवित्र होतो, या देहाची वाणी पुण्यवान होते. 84 लक्ष योनीमध्ये फिरत फिरत असताना प्रत्येक जीवाने या भगवंताचं भजन करण्याची अपेक्षा केली. हा मनुष्य देह धारण करण्यासाठी प्रत्येक जीवाने देवाकडे प्रार्थना केली, देवा हा जीव मनुष्य देहाला प्राप्त कर, परिणामी आम्ही तुझं भजन करेल आणि भजन केल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये पुण्यकर्म करण्याचा योग येईल. प्रत्येक 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना पण हा देह धारण करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. अनेक जन्माचं पुण्य या देहाला मिळावं लागतं. त्यावेळेस या देहाला आपण प्राप्त होतो. जे हरी विठ्ठल लक्ष योनीमध्ये फिरत असताना प्रत्येक जीवानं या देहाची अपेक्षा केली. त्यावेळेस या देहाला मनुष्य जन्म धारण झाला. भागवत रहस्य ग्रंथामध्ये या जीवाची अवस्था सांगितली आहे. या जीवाची अवस्था सुरुवातीला अशी असते, हा जीव महाराज पहिल्यांदा पाण्याचा बुडबुडा असतो. पाण्याचा बुडबुडा एक थेंब जीवाची अवस्था. 10 दिवसानंतर 8-10 दिवसानंतर या जीवाला एका फळाचा आकार तयार होतो. किती दिवसानंतर? 8-10 दिवसानंतर या जीवाला एक फळाचा आकार तयार होतो. 1 महिन्यानंतर या जीवाला डोकं प्राप्त होतं. 2 महिन्यानंतर या जीवाला हात पाय प्राप्त होतात. मला सांगा, या जीवाची अवस्था कुठं आहे? क्रिकेटच्या मैदानावरती आहे का? कुठं? आईच्या गर्भामध्ये अवस्था आहे. सुरुवातीला हा जीव पाण्याचा बुडबुडा. 8 दिवसानंतर या जीवाला एका फळाचा आकार प्राप्त होतो. 1 महिन्यानंतर या जीवाला डोकं प्राप्त होतं. 2 महिन्यानंतर या जीवाला हात पाय प्राप्त होतात. 3 महिन्यानंतर या हाताला पायाला नखे आणि डोक्याला केस प्राप्त होतात. 4 महिन्यानंतर या जीवामध्ये सप्तधातू तयार होतात. 5 महिन्यानंतर या जीवाला आईच्या गर्भामध्ये ज्ञान प्राप्त होतं, थोडंसं ज्ञान. 6 महिन्यानंतर हा जीव आईच्या गर्भामध्ये भ्रमण करत असतो, हालचाल होते या जीवाची. 7 महिन्यानंतर या जीवाला संवेदना प्राप्त होतात. सुख दुःख, बरं वाईट आणि काय चांगलं, या शरीराला काय पोषक आहे, काय अनावश्यक आहे, हे आईच्या गर्भामध्ये या जीवाला हे ज्ञान प्राप्त होतं. म्हणून या संप्रदायामध्ये प्रत्येक स्त्रीला सांगणं असतं
की ज्यावेळेस मूल गर्भात असेल त्यावेळेस चांगलं खावं, चांगलं द्यावं, चांगलं प्यावं, चांगलं आचरण करावं. का तर ज्यावेळेस मूल गर्भात असतं ना महाराज, तर आपण जे आचरण करतो त्या आचरणाचा परिणाम आईच्या गर्भात त्या मुलावरती होत असतो. म्हणून महाभारतामध्ये अभिमन्यूचं उदाहरण सगळ्याला माहिती आहे. मग 7 महिन्यामध्ये या जीवाला ज्ञान प्राप्त होतं. 8व्या महिन्यामध्ये या जीवाला खऱ्या अर्थानं संवेदना प्राप्त होतात. आईच्या गर्भामध्ये ज्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे, ज्या ठिकाणी मलमूत्र आहे, ज्या ठिकाणी अत्यंत घाण आहे, अशा ठिकाणी आपण वाढतोय हे ज्यावेळेस या जीवाला कळतं त्यावेळेस तो अत्यंत दुःखी होतो. बाळ दुःखी होतो आईच्या गर्भामध्ये. देवा, या जगामध्ये आई म्हणजे भगवंताचं दुसरं रूप, तूच म्हणजे आई आहेस. आणि 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना अत्यंत दुःख मी भोगलं. आता मनुष्य जीव मी धारण करतोय, तरीही आईच्या गर्भामध्ये मी सुखी असायला हवा, परंतु तरीही मी दुःखीच आहे. का तर अत्यंत संवेदना या ठिकाणी दुःख होतंय, अत्यंत घाणीचे साम्राज्य. आईने आंबट खाल्लं, बाळावर परिणाम. आईने तिखट खाल्लं, बाळावरती परिणाम. आई गरम पाणी पिली, बाळावरती परिणाम. आई चहा पिली गरम, बाळावरती परिणाम. प्रत्येक आहाराचा त्या बाळावरती परिणाम होत असतो. म्हणून हा जीव देवाला प्रार्थना करतो, एक वेळा करी या दुखावे गरे, एक वेळा करी या दुखावे गरे, एक वेळा करी या दुखावे गे, एक वेळा करी या दुखावे गे, एक वेळा करी या दुखावे गरे, एक वेळा करी या दुखावे गरे, एक वेळा करी या दुखावे गे, एक वेळा करी या दुखावे गे. जीवाची अवस्था अत्यंत दयनीय होते. अत्यंत दुःख या जीवाला होतं. एखादा सुदृढ पोपट झाडावरून पकडावा, त्याला पिंजऱ्यामध्ये कोंढावा, त्या पोपटानं लोखंडी तारावरती आपली चोच आपटून आपटून रक्त बंबाळ व्हावी त्या पोपटाची चोच. अगदी हीच अवस्था आईच्या गर्भामध्ये त्या जीवाची होत असते. असं दुःख भोगून तो जीव आईला देवाला प्रार्थना करतो, देवा देवा तुझं भजन करायचं आहे. आईच्या गर्भामध्ये देखील मी सुरक्षित नाही. आईच्या गर्भामध्ये देखील जीवानं देवाची धावा केला. देवा मला या दुःखातून सोडव, एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा या दुःखातून माझी सुटका कर. परिणाम काय होईल? देवा मी तुझं भजन करील. आणि देवाला या जीवानं प्रार्थना केली तेव्हा नवस देखील केला. काय नवस केला? आठवीनं पाय हा माझा नवस. आपण पण देवाला नवस करतो महाराज. आठवीनं पाय, पाय आठवत नाही. आपण देवाला नवस करतो कापीनं पाय करतो की नाही नवस. एखाद्या जीवाची हत्या करून या जीवाला सुख मिळेल अशी जर अपेक्षा आपली असेल तर या जन्मापासून मृत्यूपर्यंत एक क्षण देखील तुम्हाला सुख मिळणार नाही. कारण देव, मला सांगा, आई कुठल्या जीवावरती असं कुठल्या मुलावरती तिरस्कार करते का? आई करते का? कुणावर तिरस्कार करते का?
आईला प्रत्येक लेकरं सारखी असतात, तसं प्रत्येक जीव भगवंताला प्रिय असतात, प्रत्येक जीव. मग मला सांगा, जर आईला खुश ठेवण्यासाठी तुम्ही भावाचाच बळी देत असाल तर आई खुश होईल का? आई दाही मोकलून रडल्याशिवाय राहणार नाही. मग आईकडं जर तुम्ही अपेक्षा करत असाल, एखाद्या जीवाला कापून तुम्ही आईकडे सुखाची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला सुख मिळेल काय? अजिबात मिळणार नाही. मग आईच्या गर्भामध्ये असताना आपण सात्विक असतो, देवाला प्रार्थना करतो, देवा या गर्भातून माझी सुटका कर. काय करीन? आठवीनं पाय हा माझा नवस. आपण नवस करतो देवाला. तसं जीवानं नवस केला की देवा मी तुझं पाय नेहमी आठवण. मूल जन्माला आलं, मूल रडलं. 1 तास 2 तासानंतर घरातील सगळ्यांनी त्या मुलाकडं पाहिलं. देवाचं स्वरूप सगळ्यांना दिसलं, कारण त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्याकडून पापच घडेल नसतं कुठलं. म्हणून सात्विक चेहरा सगळ्यांना दिसला, सगळ्यांची मनं आनंदित झाली. कारण भगवंताचं दुसरं रूप सात्विक माणसाकडं पाहिलं ना, कृष्ण महाराज, की आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरती भगवंत दिसतो. इटकर महाराज, सात्विक माणूस जर पाहिला बाबा तर त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला भगवंत दिसतो. हे सात्विकतेचं लक्षणच भगवंताचं लक्षण आहे. माऊली ज्ञानोबरांची एक ओवी, जैसे न सांगणे वरी बाळापतीशी रूप करी, बोलो निमाले पर विवरी अचर्चा ते. कुठल्याही प्रकारची चर्चा न करता एखाद्या नववधूच्या चेहऱ्यावरती तिच्या नवऱ्याचं प्रतिबिंब दिसतं. नवे तिच्या चेहऱ्यावरती तिच्या नवऱ्याचंच चित्र दिसतं. आपल्याला विचाराची गरज नाही की या 4 चौघामध्ये तुझा नवरा कोणता आहे, असं विचाराची गरज नाही. माऊली ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं आहे ना, माहिती आहे? जुना काळ असतो, 700 वर्षापूर्वीचा काळ. लग्न झालं की नवरी नांदायला जाते, सासूर वाशिन झाली ती नांदायला जाते. नांदायला गेल्यानंतर 4-5 दिवस त्या ठिकाणी राहते. कुठं? तिच्या सासरी 4-5 दिवस राहते. 4-5 दिवस राहिल्यानंतर पुन्हा ती माहेरी येते. माहेरी आली की परत न्यायला तिला कोणतरी मुराळी येतो. तिचा नवरा तिला न्यायला येत असतो. किती दिवसानंतर? इकडं 4-5 दिवस राहिल्यानंतर. मग सुरुवातीला म्हणजे पूर्वी लग्नामध्ये पती आणि पत्नी दोघं एकमेकाच्या चेहऱ्याकडं पाहत नसत. पाहत होते का दत्ता महाराज? पाहत नसत. आता जुन्या माणसाला जर विचारलं की तुम्ही लग्नाला मुलगी बघायला गेला होता, त्यावेळेस तुम्ही अगोदर मुलगी तुम्ही पाहिली का तुमच्या आईवडिलांनी पाहिली? त्यावेळेस जुनी माणसं सांगतात आम्हाला माहीतच नव्हतं. ज्यावेळेस आईवडिलांनी सांगितलं की आज तुझं लग्न आहे, त्यावेळेस आम्हाला कळालं खऱ्या अर्थानं माझं आज लग्न आहे. म्हणजे जुना काळ. आताचा काळ वेगळा. आता आपण तर विचारात पण घ्यायचं नाही. आमचं मोबाईलचं दुकान आहे. लग्न जमल्यापासून 6-7 महिन्याच्या अगोदरच मुलीला एक 20-25 हजाराचा मोबाईल गिफ्ट दिला जातो. आता त्यांनी द्यावा, कारण त्यांनी जर मोबाईल गिफ्ट नाही दिला आमचं दुकान कसं चालायचं? त्यांनी गिफ्ट द्यावा मोबाईल. मग त्यांनी मोबाईल गिफ्ट दिल्यानंतर लग्न पुढे 6 महिन्यानंतर लग्न आहे. लग्नाच्या अगोदरच एकमेकाचे चेहरे ते व्हिडिओ कॉलच्या स्वरूपात बघितले जातात. मला सांगा, हे संस्कृती मोडण्याचं लक्षण नाही का? मग ही संस्कृती मोडली, परिणामी दुःख भोगायला आलं. जुनी माणसं कुळ बघायची, जुनी माणसं जात बघायची, जुनी माणसं गोत्र बघायची. परिणाम असा, फेट्यावरती माणसं आली पण त्यांची लग्न टिकली, म्हणजे त्यांची जोड शेवटपर्यंत राहिली. शेवटपर्यंत त्यांनी एकमेकाला आधार दिला, लग्न टिकली. आज लव्ह मॅरेज होतात, मुलं पळून जाऊन लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर शाश्वती नाही की शेवटपर्यंत त्यांची जोड टिकेल का नाही. ज्या आईबापानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, 17 वर्ष वाट पाहिली की मला कन्यादान करायचं आहे, त्या बापासोबत धोका देऊन जर तू पळून जात असेल तर तुझ्या नवऱ्याला तू सुखी ठेवशीलच काय? नाही ठेवणार. प्रेम विवाहाची अत्यंत वाईट घटना आहे. जातीतल्या मुलासोबत बी पळून जात नाहीत मुली, लयच बेकार. जातीतल्या मुलांसोबत जात नाहीत. बापाची अपेक्षा असते 5 एकर रान असावं, नोकरदार मुलगा असावं. ही दळभद्री अवलाद पोमचरवाल्यासोबत पळून जाईल, ही दळभद्री अवलाद एखाद्या टुकार मुलासोबत पळून जाईल. अख्ख्या कुळाचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही. बापाची अपेक्षा असते, गर्भात मूल वाढत असलं तर बाप म्हणतो मला मुलगी व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? मुलगी व्हायला पाहिजे. आणि त्या बापाची अपेक्षा तुम्ही भंग करताय. 17-8 मूल तू जन्माला आल्यापासून 17-18 वर्षातच पोलीस स्टेशनची पायरी तू दाखवलीस. तुझ्यासारखी नालायक मुलगी जन्माला येण्यापेक्षा तुझी आई निपुत्री राहिलेली बरी. पण अशी अवलाद जन्माला येऊ नये, कारण आपली संस्कृती बिघडत चाललेली आहे महाराज. लग्न झाल्यानंतर ती मुलगी नांदायला गेली. नांदायला जाऊन परत आली.
परत आली की तिचा नवरा तिला न्यायला येतो. न्यायला आल्यानंतर आता नवीन लग्न झाल्यावर जावयाचा रुबाबच असतो महाराज. जावाई न्यायला आला, येताना तो काय एकटा येत नाही, कारण पूर्वी जुना काळ त्या काळामध्ये काय मोठ्या स्कॉर्पिओ नव्हत्या, मोठ्या कार गाड्या नव्हत्या, तर त्या काळामध्ये काय बैलगाड्या होत्या. बैलगाडीमध्ये तो नवरा आणि त्याचे 4-5 मित्र त्या गाडीमध्ये यायचे. गाडीमध्ये आल्यानंतर लगेचच ती गाडी त्या मुलीच्या घराकडे म्हणजे नवऱ्याच्या सासरवाडीला गाडी पोचली. गाडीच्या बैलांच्या चंगळ्याचा आवाज ऐकला की अंगणामध्ये काही काम करत असलेली ती मुलगी कानावरती बैलाच्या चंगळ्याचा आवाज आल्याबरोबर ती मुलगी धावतच घरात जाते. लज्जा होती महाराज, पहिली लज्जा, कारण स्त्रीचं भूषण आहे लज्जा. ज्या स्त्रीकडं लज्जेचं भूषण नाही त्या स्त्रीला भारतीय नारी म्हणता येत नाही, कारण लज्जा असावी स्त्रीकडं. ती लाजून मुलगी घरामध्ये पळत गेल्यानंतर ही गाडी आली, दाराच्या समोर उभी राहिली. त्या पाहुण्यांचा पाहुणचार झाला. ती 4-5 मुलं आणि तो नवरा मुलगा अंगणामध्ये थांबली, त्यांना बसायला जागा दिली, बसायला अंथरून टाकलं, बसली ती मुलं. आता 4-5 मैत्रिणी लग्नामध्ये ज्या तिच्या कुलवऱ्या होत्या त्या मैत्रिणींना त्या मुलाचा चेहरा दिसला नव्हता, म्हणून मुलगा कसा दिसतो हे पाहण्यासाठी पाठीमागच्या दारावून आल्या. त्या पुढून नाही, कुठून आल्या? पाठीमागच्या दारावून आल्या. 4-5 मैत्रिणी पाठीमागच्या दारावून आल्या आणि फटीतून बाहेर पाहू लागल्या आणि त्या मुलीला विचारणा करू लागल्या, अगं ते समोर 4-5 मित्र बसलेत आणि त्यामध्ये तुझा नवरा आहे, आम्हाला सांग त्या 5-6 जणांपैकी नेमका खरा पती कोणता? कोण विचारतात? त्या 4-5 मैत्रिणी सख्या त्या मुलीला विचारतात, नेमका तुझा पती कोणता? त्यावेळेस एक मैत्रीण त्या मुलाचं वर्णन करते, तो उभा राहिला पांढरा सदऱ्यावाला जो भिंतीला टेकून उभा आहे तो तुझा नवरा आहे का? त्यावेळेस ती मुलगी त्या मुलाकडे पाहते आणि सांगते, नाही तो माझा नवरा नाही. दुसरी मैत्रीण विचारते, तो चौखडा सदरा घातलेला, तो खाली बसलेला, तो तुझा नवरा आहे का? ती सांगते, त्या मुलाकडे पाहते, म्हणते, नाही तो माझा नवरा नाही. मग तिसरी मैत्रीण विचारते, तो टेकून बसलेला, त्याच्या हातामध्ये घड्याळ आहे, तो जास्त बोलतोय, तो तुझा नवरा आहे का? त्यावेळेस ती नववधू सांगते, त्या मुलाकडे पाहते आणि सांगते, नाही तोही माझा पती नाही. एका खऱ्या पतीचं वर्णन एक मैत्रीण करते की तो तुझा नवरा आहे का? त्यावेळेस मुखातून कुठल्याही प्रकारचा शब्द ती नववधू काढत नाही. त्या खऱ्या पतीचं वर्णन ज्यावेळेस त्या मुलीच्या कानावरती पडतं त्या मुलीच्या चेहऱ्यावरती ते भाव उमटतात. कुठल्याही प्रकारची वाच्यता न करता, कुठल्याही प्रकारचा तोंडातून शब्द न काढता त्या मुलीच्या चेहऱ्यावरती त्या पतीचं वर्णन दिसतं. बोलू निमाले पण बिबरी अचर्चाते. सात्विक मुलं जर जन्माला आली तर सात्विक मुलांच्या चेहऱ्यावरती भगवंताचं रूप दिसतं. अर्थात नववधूच्या चेहऱ्यावरती पतीचं रूप जसं दिसतं तसं सात्विक मुलांच्या चेहऱ्यावरती, सात्विक माणसांच्या, सात्विक भक्तांच्या, सात्विक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती भगवंताचं स्वरूप दिसतं. परिणाम त्यांनी भगवंताचं नामचिंतन घेतलं असतं. विठ्ठला मूल जन्माला आलं, जीवन त्याचं बालपणात गेलं. तरुण पण त्याचं स्त्री पुत्र आणि धन, तारुण्य त्याचं स्त्री पुत्र आणि धन कमवण्यामध्ये, मुलांचं पालन पोषण करण्यामध्ये आणि स्त्रीमध्ये गुरफटून त्याचं तारुण्य गेलं. म्हातारपण त्याला भगवंताचं नामचिंतन घेताच आलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ गेलं. संत तुकोबाराय येतं विरोधाभास करतात आणि सांगतात, जर उत्तमरित्या जीवन जगायचं असेल तर या जीवानं काय करायला पाहिजे? या जीवाची वाणी पुण्यवान झाली पाहिजे, हा देह पवित्र झाला पाहिजे. परिणाम काय करावा लागेल? तर संत तुकोबाराय अभंगाचं पहिलं, पवित्र तो देह वाणी पुण्य पवित्र तो देह वाणी पुण्य पवित्र तो देह
पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. संत तुकोबराय सांगतात भगवंताचं नामचिंतन घेतलं परिणाम त्याचा देह पवित्र होतो, बोलण्याची वाणी त्याची पुण्यवान होते. बघा भगवंताचं नामचिंतन घेतल्यानंतर हे परिणाम होतात. अजून काय होतं तर त्याच्या चिंतनानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही पापं केलेली असू द्या, कितीही पापं केलेली असू द्या, तुम्ही जीवनभर कितीही वाईट कर्म केलेले असू द्या, तुम्ही भरपूर तंबाखू खाल्लेली असू द्या, तुम्ही दारू पिलेली असू द्या, किती दारू टिपाडभर टँकरभर दारू पिलेली असू द्या, तुम्ही मिसरी असलेली असू द्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही कितीही काही केलेलं असू द्या, भगवंताचं एक नामचिंतन घ्या. तुमच्या जीवनातली सगळी पापं घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची, पर्वत जळती जीवनामध्ये तुम्ही कितीही पाप केलेलं असू द्या, भगवंताचं एक नामचिंतन पुरेसं आहे. आणि भगवंताचं नामचिंतन घेतल्यानंतर आपल्या जीवनातली पापं संपली. एखादा मोठा ढिगारा केला आपण गवताचा, इथलाय मोठा ढिगारा, किती मोठा की ते ढिगाऱ्याकडे आपण पाहिलं की आपली टोपी पडावी एवढा मोठा ढिगारा केला. मग आता तो ढिगारा आपल्याला पेटवून द्यायचा आहे. टेंबा केवढा करावा लागेल? टेंबा टेंबा माहिती का नाही? हां माहिती ना. किती मोठा टेंबा करावा लागेल? एक काडी पुरेशी आहे त्याला. काडीला जीवनामध्ये लय महत्त्व आहे. एखाद्याचं चांगलं जर चाललं असेल, नुसती काडी जर वडली सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. मग काडीला महत्त्व आहे. एवढा मोठा ढिगारा आहे गवताचा, त्याला पेटवण्यासाठी एक काडी पुरेशी आहे. तसं जीवनामध्ये कितीही मोठं पाप असू दे आपल्या जीवनामध्ये, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपत आहे. भगवंताचं एक नामचिंतन घ्या. तुमच्या जीवनामध्ये जसं ते ढिगारा एवढं जर पाप साचलं तर ते पाप धुवून गेल्याशिवाय राहणार. तुम्ही आता म्हणता बरं झालं महाराजांनी सांगितलं रोज पाप करायची पुन्हा संध्याकाळी देवाचं नाव घ्यायचं, ते चालत नाही महाराज. तुम्ही जर भगवंताचं प्रेमानं नाव घेतलं तर परत तुम्ही त्या वाटेला जाऊ शकत नाहीत, कारण तुम्ही सात्विक झालात. इतके सात्विक झालात की भगवंत तुमच्या पाठीमागं धावत धावत येईल महाराज. कसा येईल? धावत. कारण तुमच्या जीवनामध्ये काम क्रोध जर तुमचे निघून गेले, 6 विकार तुमचे धुवून गेले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, तुमच्या अंतकरणातील पाप निघून गेली, क्रोध निघून गेले, तुम्ही भगवंताला आवडते झालात. एक आई आपल्या मुलावरती जेवढं प्रेम करते ना, तेवढंच प्रेम किंवा त्याहीपेक्षा प्रेम भगवंत तुमच्यावरती करेल. मी नेहमी सांगत असतो महाराज, आज निमित्त पण तेच आहे की भगवंताला प्राप्त करायचं ना, आईची सेवा करा, आईच्या जवळ जावा. आईला तुम्ही गोड तोंड भरून बोललात तरी तुम्हाला आई आशीर्वाद देईल. तुम्ही आईसोबत नीट नाही वागलात तरी आई आशीर्वाद तुम्हाला देते. सेवा केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आईचा आशीर्वाद किती मिळेल. ज्या भक्त पुंडलिकानं आईची सेवा केली, वडिलाची सेवा केली, 28 युग विटेवरती जो उभा आहे पांडुरंग परमात्मा, तो फक्त भक्त पुंडलिकासाठीच तिथं आलाय. कशासाठी? तर तो भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करतो. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. आई वडिलांची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. भगवंताची तुम्ही जेवढी प्रार्थना करता का, भगवंताची जेवढी तुम्ही प्रार्थना करता का, तेवढी प्रार्थना आईची जर केली तर भगवंत तुमच्या पाठीमागे उभा राहणार आहे. कारण जीवनामध्ये आईचं अनन्य साधारण महत्त्व आहे, अतिशय महत्त्वाची. आई म्हणजे काय असते तर आई आपली आईच असते. आईला दुसरी उपमा देता येत नाही. आई आपल्या मुलामध्ये आपला प्राण पाहत असते. आई आपल्या मुलामध्ये प्राण पाहत असते. आई मुलावरती जेवढं प्रेम करते तेवढं थोडंच प्रेम तुम्ही भगवंतावरती केलं तर भगवंत प्राप्त होणार आहे. मग आई किती प्रेम करते आई आपल्या जीवापेक्षा जास्त मुलावरती प्रेम करते. शास्त्र सांगतं धनवंता लागी मान्यता आहे सर्व जगी. सगळीकडे धनवंतालाच मान्यता आहे. ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडेच लोक बघतात. पण जो धनवान नाही त्याच्याकडं पाहणारी एकमेव व्यक्ती आहे. कोण आहे ते? आई आहे. मूल कसंही असू द्या. मी सुरुवातीला सांगितलं आंधळे पांगळे मुके अनर्गळ. मूल मुका असू द्या, मूल आंधळा असू द्या, मूल पांगळा असू द्या, मूल वेडं असू द्या, आई त्या मुलावरती जीवापाड प्रेम करत असते. आई मुलावरती जीवापाड प्रेम करत असते. घरातील टोपल्यामध्ये जर 5 भाकरी असल्या
आणि घरात 6 माणसं असतील. आई 5 मुलांना 5 भाकरी वाटेल आणि शेवटी सांगेल, बाळांनो मी जेवले, तुम्ही भरपेट जेवा, माझी काळजी करू नका, तुम्ही यायच्या अगोदर मी जेवले. पण आई अशीच कधी जेवत नसते महाराज. आई आपल्या 5 मुलाला जीव घातल्याशिवाय जेवत नसते. ती आई असते. आईची महती कितीही सांगा. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. आई आपल्या बाळावरती एवढं प्रेम करते महाराज. आई गेल्यानंतर आपल्यावरती प्रेम करणार पुन्हा या जगात कोणीही राहत नाही. म्हणून आईवरती निस्वार्थ प्रेम करा. आईला जपा. आईचा अपमान कधीही करू नका. 2 वर्षाचे शंभूराजे, 2 वर्षाचा असताना शंभूराजेच्या आईने या जगाचा निरोप घेतला. औरंगजेबानं शंभूराजांना पकडलं, साखळ दंडानं पकडून आपल्या दरबारात हजर केलं. शंभूराजांना पकडलं नव्हतं. शंभूराजांना आबासाहेबांची आठवण झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. आबासाहेब, आई मला माहित नाही, आज मी औरंगजेबाच्या तावडीमध्ये. आबासाहेब, माझा काळ जवळ आला. आबासाहेब, माझं मरण जवळ आलंय. आबासाहेब, आई कशी होतो सांग. आई कशी होती आबासाहेब मला सांगा ना. आई, मी स्वर्गात गेल्यावरती मला आई भेटेल का आबासाहेब. आई मला भेटेल का स्वर्गात गेल्यावर सांगा ना आबासाहेब. छत्रपती शंभूराजांना आई साहेबांची आठवण आली. आबासाहेबांनी सांगितलं, शंभूराजे काळजी करू नका, तुम्ही स्वर्गात गेल्यानंतर आई तुम्हाला ओळखेल. तुमची आई जरी तुमचा चेहरा तिला आठवत नसला ना, तुमच्या संवेदनावरती, तुमच्या हावभावावरती, तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला, तुमच्या चेहऱ्यावरती मूल तिला दिसल्याशिवाय राहणार नाही. आईच असते. माँ से बढ़कर कोई नहीं है, ओ माँ मेरी माँ, मेरी माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है काय असते आई. आई ही आईच असते. आई लेकराची माय असते. आई वासराची गाय असते. आई लग्नाला येत असताना अवघड अवस्थेमध्ये तुझ्या आईचं 1 नाही 2 नाही 1 ईतभर पोट फाडलं गेलं आणि तुला जन्माला तुझ्या आईनं घातलं. आई तुझ्यासाठी वेडी झाली. बाळा, आई तुझ्यासाठी वेडी झाली. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी
नाहीये, कारण या जगामध्ये बाळावरती प्रेम करणारी फक्त आईच असते. आणि एकदा का ही आई निघून गेली ना, पुन्हा आईसारखं प्रेम सोडून या गेली आई आम्हाला कराना, सोडून या गेली आई आम्हाला कराना. आई 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 आता म्हणून मी कुणाला, आई 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 आता म्हणून मी कुणाला. आई आई आता म्हणून मी कुणाला, आई 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 आता म्हणून मी आई तुग अमुच्यासाठी कष्ट केले फार, आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार, या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई आम्हाला कराना. आई 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 आता म्हणून कुणाला, आई 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 आता म्हणून कुणाला. या जगामध्ये आपल्यावरती प्रेम करणारं आई आणि वडील या दोघांशिवाय दुसरं कोणी नाही महाराज. बाप भिकारी असू द्या, बाप चारित्र्यहीन असू द्या, बाप चोरटा असू द्या, बाप लबाडा असू द्या, आई वेश्या असू द्या, आई भिकारीन असू द्या, त्यांना कधी विसरू नका. आई वडील असे असतात की आई वडिलांनी आपल्यावरती जे उपकार केलेले आहेत, हे उपकार जगामध्ये आपल्यावरती कोणीच केलेले नाहीत. का तर प्रत्येकजण तुम्हाला काही ना काही दान देतील, हे तुमच्यावरती झालेले उपकार आहेत. पण आई वडील तुम्हाला जे दान देतात ना महाराज, ते दान दुसरं कोणतं दान नाही तर प्राणदान. या जगामध्ये फक्त आई आणि वडीलच देत असतात, प्राणदान दुसरं कोणी देऊ शकत नाहीत. म्हणून आपल्यावरती प्रेम करणारी फक्त दोघंच, आई आणि वडील. मग आपलं एकच कर्तव्य आहे, जिवंत असेपर्यंत आई वडिलांचा कधीच अपमान करायचा नाही. वाईट वाटलं येताना आपल्याही ग्रामीण भागामध्ये वृद्धाश्रम व्हायला लागले. करमाळ्याच्या जवळ पांड्यामध्ये वृद्धाश्रम झालं महाराज. अगोदर पुण्या मुंबईला पहिली वृद्धाश्रम, पण आपल्या खेड्यापाड्यामध्ये वृद्धाश्रम व्हायला लागली. खूप वाईट अवस्था आहे. आई वडिलांना विसरू नका, कारण संत तेच सांगतात, शास्त्र सांगतं मात्र देव भव पितृ देव भव. अगोदर जर दोन दैवत कोणती असतील तर ती दोन दैवत आहेत आई आणि वडील, आणि पुन्हा आचार्य देव भव. तर या ठिकाणी मात्र देव भव आणि आचार्य देव भव या गुरुमाता होत्या. माता तर होत्याच, पण गुरुमाता होत्या. दोन दैवत ज्या मातोश्रीच्या प्रतिबिंबामध्ये आपल्याला दिसत आहेत, त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कीर्तनाची वेळ मगाच संपलेली आहे, पण एक आईबद्दल बोलावं म्हणून 5 मिनटं घेतली. आईवरती इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा की तुम्हाला देवाची पूजा करायची गरज भासणार नाही. कारण आई वडिलांवरती प्रेम केलं, भगवंत तुम्हाला प्राप्त झाला. आई आणि वडीलच हे आपले भगवंत असतात. संत तुकोबाराय म्हणतात की भगवंताचं नामचिंतन केलं की भगवंताचं आपण एवढं प्रिय बनतो की भगवंत स्वतः आपल्या पाठीमागं धावत धावत येतो. भगवंत आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक राहत नाही, दोघेही एकरूप बनतात. आणि हे एकरूपतेचं लक्षण संत तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. संत तुकोबाराय म्हणतात की 3 नद्यांचा उगम एका ठिकाणाहून होतो आणि संगम वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि संगम एका ठिकाणी होतो. तद्वत देव भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम होऊन ते देव आणि भक्त एकरूप होतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्या उरले आता वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम,
तेथे ओघ नाम त्रिवेणीचा विठोबा माये